10वी बोर्डच्या एक्झाममध्ये असा क्वेश्चन आला की मुलांचं टेन्शन वाढून जातं, रूटवाला क्वेश्चन आहे, खूप मुलं चुकतात. काय करायचं आहे पहा, सगळ्यात पहिले चेक करायचं की क्वेश्चन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे का. सो स्टँडर्ड फॉर्म आपला काय असतो, a² + bx + c = 0. सो पहिले x² पाहिजे, मग x पाहिजे, मग कॉन्स्टंट पाहिजे. क्वेश्चन तसाच आहे. स्टार्ट करू मग क्वेश्चनला सॉल्व्ह करायला. फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय केलं, 3 × 2 = 6. 6 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या पेअर शोधायच्या. एक तर 6 × 1 = 6 येतं, नाही तर 3 × 2 = 6 येतं. अशी पेअर आपण निवडत असतो ज्याला प्लस किंवा मायनस करून मधली संख्या आपली बनेल. पण मध्ये तर 2√6 आहे, याला प्लस किंवा मायनस केलं तर 2√6 कसं बनणार. याचा अर्थ आहे दोन्ही पेअर कामाचे नाही. मग आता आपल्याला काय करायला पाहिजे, अशी पेअर आपल्याला शोधायला लागेल ज्यांचं मल्टिप्लिकेशन तर 6 आलं पाहिजे, पण प्लस किंवा मायनस करून किती आलं पाहिजे, 2√6. मग समजा मी घेतलं असतं 3√6 आणि 1√6. सो मायनस केल्यावर तर 2√6, ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण मग मल्टिप्लिकेशन 6 येतं का यांचं. सो 3 × 1 = 3 आला असता आणि √6 × √6 6 आला असता. आन्सर आपला मल्टिप्लिकेशन 18 आलं असतं. याचा अर्थ 3√6 - 1√6 पॉसिबल नाही आहे. मग काय करायचं, दुसरी पेअर घेऊ शकतो का. समजा मी घेतला 1√6 1√6, तर प्लस केलं तर काय होईल, 2√6 पहा, आणि मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 1√6 × 1√6. 1 × 1 = 1 आणि रूटमध्ये 6 × 6 चा अर्थ 6. सो आन्सर आला आपला 6. याचा अर्थ आपले फॅक्टर्स आहे 1√6 1√6. ओके, चला फॅक्टर्स आपल्याला मिळाले. मग आता याला सॉल्व्ह कसं करायचं आहे, काय करत असतो आपण, फर्स्ट टर्म आणि लास्ट टर्म झेरॉक्स मारायचा आहे. लक्षात ठेवा, जशीच्या तशी लिहायची, जे साईन आहे सेम. आता मधली संख्या नाही लिहिणार आपण, त्याच्या जागी आपण संख्या कोणत्या लिहिणार होतो, 1√6 1√6. पण मी एक रूल तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवा, जर लास्ट टर्म पॉझिटिव्ह असेल, जशी की या क्वेश्चनमध्ये आहे, साईनमध्येच क्वेश्चन्स मुलांचे चुकतात. बरेच मुलं हे तर संख्या पण शोधून घेतात, पण त्यांना जे साईन देतात तिथेच मार्क जातात. सो सिंपल रूल लक्षात ठेवा, लास्ट टर्म पॉझिटिव्ह असेल तर काय करायचं, दोन्ही संख्यांना मिडिल टर्मचं साईन देऊन द्यायचं. सो मी लिहिलं -1√6x -1√6x. आता फक्त बरोबर कॉमन काढलं की आपला आन्सर येऊन जाईल. एकदम सिंपल क्वेश्चन. पहा काय करू बरं, आता मी याला लिहितो, 3 ला लिहितो. पहा इथेच चुकतं मुलांचा, √3 × √3. मी याला लिहिलं √3 × √3. 6 ला मी लिहू शकतो √3 × √2. रूटमध्ये 6 आहे, दोन वेगवेगळे रूट टाकून दिले x. सो पहिल्या दोनमध्ये मी पहिले कॉमन काढून घेतो, काय निघत आहे. सो दोन्हीकडे x दिसतोय आणि दोन्हीकडे √3 पण आहे. सो √3x कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहिला, √3x - √2. याचा अर्थ मला इथे पण √2 पाहिजे, कारण आपले दोन्ही ब्रॅकेट सेम असले पाहिजे ना. इथे √2 जर असेल तर इथे पण √2 असला पाहिजे. मग मी 2 ला काय करील, √2 × √2 करील. सिंपल. पहा याचा अर्थ आपण काय केलं, या 3 ला आपण √3 × √3 लिहिलं, 6 ला 3 × 2 केलं रूटमधल्या, या पण 6 ला आपण करतोय 3 × 2, आणि हा जो 2 होता या 2 ला सुद्धा आपण काय करतोय, √2 × √2. बस, मग आपला आन्सर येऊन जाणार आरामात. सो √2 × √2 0. आता मल्टिप्लिकेशन कॉमन काढतोय आपण शेवटच्या दोन टर्म्समध्ये. काय कॉमन आहे बरं, √2 आहे. कॉमन मिस्टेक, मुलं √2 तर लिहितात पण साईन द्यायला विसरून जातात. साईन द्यायचं आहे, फार इम्पॉर्टंट आहे. मग ब्रॅकेटमध्ये काय उरलं, परत दुसरी कॉमन मिस्टेक, √3x + √2 = 0 असं लिहितात. काय चुकलं बरं, जेव्हा मायनस कॉमन काढू तर आतलं साईन चेंज झालं पाहिजे, पण हे लक्षात नाही राहत. मग सिंपल मी तुम्हाला फंडा काय सांगितलं आहे, लक्षात ठेवायचं, जे साईन या ब्रॅकेटमध्ये आहे ते साईन या ब्रॅकेटमध्ये देऊन टाकायचं, ऑटोमॅटिक चेंज होऊन जाईल साईन तुमचं. ठीक आहे. सो इथे जर तुमचा मायनस आहे तर याला पण तुम्ही करून टाका मायनस, दोन ब्रॅकेट झाले सेम. त्याला एकदा आपण लिहिलं √3x - √2. दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ज्या बाहेर संख्या उरल्या होत्या त्या लिहायच्या. सो दुसरा ब्रॅकेट आला √3x - √2 = 0. पुढचा पार्ट तर तुम्हाला येतो आता आरामशीर, है ना, एकदम सिंपल. सो हा झाला √3x - √2 0, आणि दुसरा पण ब्रॅकेट तोच आहे, √3x - √2 0, म्हणजे √3x = √2. दुसरी पण व्हॅल्यू सेम, √3x = √2. सॉल्व करू, थोडंसं बस 2 स्टेप राहिले. सो x = √2/√3. मल्टिप्लायचं केलं डिवाइड, सेम इथे पण आलं √2 / √3.
आता जनरली आपण काय करतो, जेव्हा आपण खाली डिनॉमिनेटरमध्ये रूट असतो तेव्हा आपण त्याला रॅशनलाइज करतो. मग रॅशनलाइज करण्यासाठी काय करायचं आहे, याच रूटच्या संख्येने वरती खालती आपण मल्टिप्लाय करून टाकायचं आहे. सो याच रूटच्या संख्येने वरती खालती इंटू केलं, वरती आला 3 2 जा 6 रूटमधला, खाली रूटमध्ये संख्या डबल आली तर बाहेर निघून गेली. सो हे आलं आपला आन्सर. दुसरं पण तर आन्सर तेच आहे आपलं साहजिकच. सो √6/3. बऱ्याच वेळा पुस्तकामध्ये आन्सर हेच लिहिलेलं असतं, रॅशनलाइज केलेलं नसतं. √2/√3 असंच लिहिलं राहतं. पण जर तुम्ही रॅशनलाइज केलं तर तुमचे मार्क्स कोणी काटणार नाही आहे, उलट तुम्ही त्याला अजून चांगल्या फॉर्ममध्ये लिहून राहिलेले आहे. ठीक आहे. सो आय होप तुम्हाला कन्सेप्ट पूर्ण क्लिअर झाला असेल. इम्पॉर्टंट पार्ट आपण काय केला होता या क्वेश्चनमध्ये, जो 3 होता आणि हा 2 होता, दोघांना आपण √3 × √3, 2ला √2 × √2 लिहिलेला आहे आणि 6ला 3 2 जा लिहिला आहे. बस, बाकी पूर्ण क्वेश्चन साधा सिंपल. ओके, चलो आगे बढ़ते हैं. हा क्वेश्चन तसा सोपा आहे. पहिली स्टेपच थोडासा क्वाड्रॅटिक बनवायचा बरोबर आहे आणि मग क्वेश्चन साधा सिंपल आहे. 2m आणि ब्रॅकेटच्या मध्ये मल्टिप्लाय. सो मल्टिप्लाय करू, हा होईल 2m² - 24 2 जा 48 सोबत m. 50ला इकडे आणलं, प्लसचा केला मायनस. आता याला आपण असं करू शकतो, फर्स्ट आणि लास्ट टर्मला मल्टिप्लाय केलं, 100 आहे ना, 50 2 जा 100 मल्टिप्लिकेशन येणाऱ्या संख्या शोधल्या. 50 2 जा 50 मधून 2 मायनस केलं तर 48 येऊन जाईल. सॉल्व करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण यापेक्षा सोपा आपण कसं करू शकतो पहा. जर आपल्या हे लक्षात आलं की या पूर्ण संख्यांना आपण डिव्हाइड बाय 2 करू शकतो, प्रत्येकाला डिव्हाइड बाय 2 करून टाकलं तर काय आला असता m². हा किती आला असता 24m. हा किती आला असता 25. सिंपल पहा. आता एक एकदम डायरेक्ट स्टेप सांगतो आहे. इथे जेव्हा 1 असतो तेव्हा तुम्ही डायरेक्टली 2 फॅक्टर्स बनवू शकता. जेव्हा 1 असेल तेव्हाच फक्त इम्पॉर्टंट लक्षात ठेवा. अशा संख्या शोधायच्या आहे आपल्याला. मल्टिप्लिकेशन त्यांचं किती आलं पाहिजे 25. सो 25 1 जर मी केलं तर 25 - 1 इज 24. म्हणजे आपले फॅक्टर्स मिळाले, एक आहे 25, एक आहे 1. एका ब्रॅकेटमध्ये m सोबत 25 लिहायचं, एका ब्रॅकेटमध्ये m सोबत 1 लिहायचं. साईनचंच गडबड आहे. सिंपल रूल, लास्ट टर्म निगेटिव्ह असेल तर काय करायचं आहे, फक्त मोठ्या संख्येला मिडिल टर्मचं साईन द्यायचं आहे, फक्त मोठ्या संख्येला. सो हा झाला आपला मायनस आणि हा झाला आपला प्लस. याला केला मायनस, याला केला प्लस, सेपरेट केला, आन्सर. सो m - 25 आपला 0 आणि m + 1 0. सो m ची व्हॅल्यू आली 25 आणि m ची व्हॅल्यू आली -1. फायनल आन्सर हायलाईट करायला विसरायचं नाही. ठीक आहे. चलो नेक्स्ट 2 क्वेश्चन्स एकदम सिंपल पण थोडेसे म्हणजे सिमिलर पण आहे, डिफरंट पण आहे. काय सिमिलर आहे, दोन्ही क्वेश्चन जे आहे ते फक्त 2च संख्येचे आहे. याच्यात पण 2च टर्म आहे, याच्यात पण 2च टर्म आहे. डिफरन्स काय आहे, याच्यामध्ये फक्त m² आहे, व्हेरिएबल एकदाच आहे, फक्त क्वाड्रॅटिकवाली टर्म आहे m². याच्यामध्ये m² सोबत m पण आहे. याला सॉल्व करायची मेथड वेगळी आहे, याला सॉल्व करायची मेथड वेगळी आहे. आपल्याला डिफरन्स कळला पाहिजे. दोन्ही एकदम सोपे आहे. काय करायचं पहा, जर फक्त m² असेल तर लक्षात ठेवा की आपल्याला ह्या क्वेश्चनला हा फॉर्म्युला लावायचा आहे, a² - b² = a + b × a - b. सिंपल. आणि जर दोन्ही असेल, m² आहे आणि m आहे, तर फक्त लक्षात ठेवा की आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये कॉमन काढायचं आहे. बस, सिंपल एकदम. मग आता काय करायचं, याला हा फॉर्म्युला लावायचा आहे. कॉमन मिस्टेक काय होते बघा, मुलं असं लिहितात त्याला 25m² - 9 = 0. +9चा -9 झाला. हा फॉर्म्युला लावायचा आहे. ठीक आहे. मग याला बरेच वेळा मुलं असं लिहितात 25m + 9 25m - 9 = 0. तुमच्यापैकी किती लोकांनी याला असं केलेलं आहे? ज्यांचे स्क्वेअर आहेत, a² - b² आहे तर ब्रॅकेटमध्ये a आणि b ला प्लस मायनस केलेला आहे. ज्यांचे स्क्वेअर आहे त्यांना प्लस मायनस करायचं आहे. 9 कोणाचा स्क्वेअर आहे ते लिहायचं आहे. याला लिहायचं आहे 3चा स्क्वेअर, याला लिहायचं आहे 5mचा स्क्वेअर. मग ज्यांचे स्क्वेअर असतील त्यांना प्लस आणि मायनस लिहायचं आहे. सो याचा अर्थ आपला ह्या ब्रॅकेटमध्ये टर्म्स काय आल्या असत्या, ब्रॅकेटमध्ये टर्म आल्या असत्या 5m आणि 3. एका ब्रॅकेटमध्ये प्लस, एका ब्रॅकेटमध्ये मायनस. पुढचं सिंपल. सो 5m + 3 0,
दुसरा ब्रॅकेट 5m मायनस 3 0. सो 5m इज इक्वल टू मायनस 3, 5m इज इक्वल टू प्लस 3. आणि फायनल आन्सर आता आपला, सो m इज इक्वल टू मायनस 3/5 आणि m इज इक्वल टू 3/5. एकदम सिंपल क्वेश्चन. आता हा दुसरा क्वेश्चन हा पण दोनच संख्यांचा, पण मी जसं तुम्हाला म्हटलं हा वेगळा आहे. याच्यात फक्त m² होता, याच्यात m² सोबत m पण आहे. मग अशा याच्यात काय करायचं आहे, फक्त कॉमन काढायचं आहे बस. काय कॉमन निघेल बरं, 7m² आणि मी 21ला 7 3 लिहिलं आणि इकडे आणून मल्टिप्लाय करून टाकलं. हा 1m मी लिहिला होता, 1 मी काढून टाकतो, कन्फ्युजन नको व्हायला. 7m², 21m इकडे येऊन मायनस झाला, 21ला 7 3 लिहून टाकलं. काय फायदा, दोन्हीमध्ये काय सेम आहे, 7 आहे आणि काय सेम आहे, एक m पण आहे. वाटल्यास मी एक काम करतो, या m² मी असं लिहितो म्हणजे कन्फ्युजन नाही होणार. सो पहिल्या दोन्ही संख्यामध्ये 7 पण सेम आणि m पण सेम. सो टेकिंग कॉमन, काय कॉमन निघेल, 7m. सो 7m जर कॉमन काढला असता तर ब्रॅकेटमध्ये काय उरतो, m मायनस 3. बस झालं. आता काय करायचं, एक तर 7m 0 असणार, नाही तर m मायनस 3 0 असणार. सिंपल, सॉल्व केलं की आन्सर. सो m इज इक्वल टू 0/7. 0/7 इज 0 अँड लास्ट m इज इक्वल टू 3. सो एकदम सोपे क्वेश्चन होते. लास्ट क्वेश्चन. आता तुम्ही सांगा हा क्वेश्चन कशा टाईपचा आहे बरं. आत्ताच आपण 2 क्वेश्चन केले याच्यात. सो एक क्वेश्चन असा होता की ज्याच्यामध्ये m² पण होता, m पण होता. एक क्वेश्चन असा केला याच्यामध्ये फक्त m² होता. मग आपल्याला आता a² मायनस b² मेथडनी करायचं आहे की कॉमनवाला मेथडनी करायचं आहे. ह्या क्वेश्चनमध्ये फक्त m² आहे. जर फक्त m² आहे, m नाही आहे, तर याचा अर्थ आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला a² मायनस b² फॉर्म्युला लावायचा आहे, a प्लस बी ए मायनस बी. सो हा कोणाचा स्क्वेअर आहे, जर 16 असता तर मी 4चा स्क्वेअर लिहिला असता, पण हा कोणाचाच नाही आहे. तर मग मला काय करावं लागेल, मला लिहावं लागेल √11चा स्क्वेअर. सिम्पल, ठीक आहे. मग आता ज्यांचे स्क्वेअर असतात त्या नंबर्सला आपल्याला एका ब्रॅकेटमध्ये प्लस लिहायचा आहे आणि एका ब्रॅकेटमध्ये मायनस लिहायचा आहे. हा आपण फॉर्म्युला लावला. फॉर्म्युल्याला बॉक्स बनवायचा, फायनल आन्सरला बॉक्स बनवायचा. साध्या सिंपल गोष्टी पण फार इम्पॉर्टंट. सेपरेट करू. m प्लस √11 0, m मायनस √11 0 प्लस रूटचा इकडे झाला मायनस रूट आणि इकडे मायनस 11चा इकडे झाला प्लस. सो आय होप तुम्हाला सगळे क्वेश्चन आज आपण जेवढे केले तुम्हाला एकदम नीट समजले असणार. अशाच टाईपच्या खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि तुमच्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तुम्हाला सांगा की असा कोणता क्वेश्चन आहे या चॅप्टरचा जो एकदम कठीण वाटतो, तर मी त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ काढून पब्लिश करायचा प्रयत्न करेन.